जागर नवदुर्गांचा या पॉडकास्ट मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत बलाढ्य पोर्तुगीजांची तब्बल 40 वर्ष लढणाऱ्या राणी अंबाक्काबद्दल। प्रसंग मोठा बाका होता। उल्लाळ किल्ल्यातल्या एका बंदिस्त प्रांगणात राणी अंबाक्का आणि तिचे 200 सैनिक हातात नंग्या तलवारी घेऊन उभे होते। रात्रभर झालेल्या लढाईत सर्वांचंच अंग रक्तानं माखलेलं। गेली 4 दशकं लढून शर्थीनं राखलेल्या स्वातंत्र्याची आज अग्निपरीक्षा होती। खुद्द राणी अंबाक्कांच्याच नवऱ्यानं फितुरी केल्यामुळे पोर्तुगीज सैन्य किल्ल्यामध्ये घुसलं होतं। प्रत्यक्ष राजवाड्यात हातगाईच्या लढाईला तोंड लागलं होतं। मात्र अंबाक्का राणीनं वेळेचं गांभीर्य ओळखत एका प्रार्थना स्थळात आसरा घेतला आणि 200 शूर सैनिकांना गोळा केलं। जीवाची बाजी लावायची पण हरत आलेला हा डाव उलटवायचाच असा वज्र निर्धार करून तिनं शिपायांना प्रांगणाचं द्वार उघडण्याची आज्ञा दिली। द्वार उघडताच राणी आणि तिच्या 200 सैनिकांनी पोर्तुगीजांवर चित्त्यासारखी झेप घेतली। त्यांचा आवेग एवढा होता की पोर्तुगीजांची पहिली फळी कधी कापली गेली हे त्यांना कळालंच नाही। राणीला कैद करण्यासाठी आलेला पोर्तुगीज जनरल पिझोतो समोर दुर्गावतारातल्या राणी अंबाक्काला बघून क्षणभर थबकलाच आणि त्याच क्षणार्धात राणीच्या तलवारीच्या पात्यानं त्याच्या नरडीचा घोट घेतला। प्रत्यक्ष जनरल पिझोतो मारला गेल्याचं समजताच पोर्तुगीज सैनिकांनी हाय खाल्ली। त्याच वेळेस राणीच्या सैनिकांमध्ये मात्र नवीन वीरश्री संचारली आणि त्यांनी तुफान कापाकापीला प्रारंभ केला। पहाटेपर्यंत किल्ल्यातून पोर्तुगीजांचा पूर्ण सफाया झाला। राणी अंबाक्का युद्धनीतीत निपुण होती। पोर्तुगीजांना पहिल्या धक्क्यातून सावरायची सवड द्यायचीच नाही हे तिने ठरवलं आणि किल्ल्याचे दरवाजे उघडून पोर्तुगीजांच्या राखीव सैन्यावरही तिने निकराचे हल्ले चढवले। त्या काळी जगातली एक प्रमुख महासत्ता असलेल्या पोर्तुगीजांना एका छोट्या राज्याच्या राणीकडून इतका तिखट प्रतिकार होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। आपल्या सैन्यानं रात्रीच किल्ला जिंकला आहे या भ्रमात असलेल्या पोर्तुगीजांना राणीने केलेला प्रतिहल्ला सोसवेना। त्यातच त्यांचा सेनापती ॲडमिरल मेस्रेना हाच ठार झाला। उरल्या सुरल्या पोर्तुगीजांना आपापल्या जहाजावर परत जाऊन गोव्याकडे गाशा गुंडाळावा लागला। ही गोष्ट आहे तुलुनाडू राज्याच्या राणी अंबाक्काची। अंबाक्काला बालपणापासूनच युद्धनीती आणि राजनीतीमध्ये विशेष प्रावीण्य होतं। राजधानी उल्लाळ हे व्यापारामुळे भरभराटीला आलेलं एक प्रमुख केंद्र, त्यामुळे पोर्तुगीजांची नजर राणीच्या प्रदेशाकडे वळली। सुरुवातीलाच त्यांनी राणीकडे खंडणीची मागणी केली, पण राणीनं ती साफ धुडकावून लावली। पोर्तुगीजांनी उल्लाळवर पहिल्यांदा इसवी सन 1525 साली हल्ला केला, पण राणीनं त्यावेळेस त्यांचा सपशेल पराभव केला। त्यानंतरही पोर्तुगीजांनी अनेक वेळेला उल्लाळ जिंकण्यासाठी प्रयत्न केला, पण दरवेळेस राणीनं त्यांना पराभवाची धूळ चारली। जवळपास 4 दशकं झालेल्या अनेक निकरांच्या लढाईनंतर शेवटी 1570 साली पोर्तुगीजांनी केलेल्या हल्ल्यात राणी कैद झाली। स्वतंत्र बाण्याच्या अंबाक्कानं कैदेतही उठावाचा प्रयत्न केला आणि त्यातच लढता लढता तिला वीरगती प्राप्त झाली। आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी तब्बल 4 दशकं पोर्तुगीजांशी लढा देणारी राणी अंबाक्का तिच्या प्रजेमध्ये अतिशय प्रिय होती। तिच्या वीरतेच्या तसेच न्यायप्रियतेच्या लोककथा आणि काव्य स्थानिक लोकांमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात। राणी अंबाक्काच्या स्मरणार्थ उल्लाळमध्ये दरवर्षी वीर राणी अंबाक्का उत्सव साजरा केला जातो। कर्नाटकमध्ये मंगलोरकडे कधी जाणं झालंच तर या जवळच्या उल्लाळ गावात अवश्य भेट द्या।